जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. काल होते 19 फेब्रुवारी शिवजयंती. तर आमच्याही सोसायटीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार होते. यावर्षी हे शिवजयंतीचं 3रं वर्ष होतं. आम्हीही छान रेडी होऊन संध्याकाळच्या 5:30-6च्या दरम्यान छान सोसायटीच्या खाली क्लब हाऊसच्या तिथे आलो. बघा, खूप छान असं सजवलेलं होतं. पताका बघा, हवाची जी झुळूक होती आणि पताक्याचा जो आवाज होता ना, तो खरंच ऐकण्यासारखा असा आवाज होता. स्टेज पण खूप छान सजवला होता. मग जी शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे तिला तिथून आम्ही अशी छोटीशी एक मिरवणूकसुद्धा तिथून अशी काढली होती. जे आमच्या इथले ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या हातात ती मूर्ती होती आणि आता ते तिथून मूर्तीला स्टेजपर्यंत घेऊन येणार होते. त्यानंतर जे शिवाजी महाराज बनून छोटे छोटे मुलं आले होते, काही राण्या बनून आल्या होत्या, तर काही छानपैकी मावळेसुद्धा बनून आलेले होते आणि खूप छान असं वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला तिथे स्थापन केलं. स्थापन म्हणजे सध्यापुरतंच ठेवलेलं होतं जोपर्यंत कार्यक्रम आहे. नंतर तिला आपल्या ऑफिसमध्ये इथे नेऊन ठेवणार होते. त्यानंतर छोट्या छोट्या मुलांचे छान डान्स सुरू झाले आणि त्यानंतर ज्या आमच्या ज्येष्ठ नागरिकच्या लेडीज आहे त्यांनी पाळणासुद्धा म्हटला, जो शिवाजी महाराजांचा, कारण काल होता जन्मदिवस. मग त्यांनी छानपैकी असा पाळणा म्हटला. बघा, आपण आता छोटासा थोडासा तरी एक पाळणाची झुळूक अशी ऐकूया. बघा, खूप छान वाटतं पाळणा ऐकून महाराजांचा. तर बघा आता आणि जेव्हा पाळणा सुरू होता ना, तेव्हा आमच्या इथे असं काय घडलं होतं, तर बघा, ज्यांची सर्वांना अशी आतुरता होती, पुढे नक्की सांगणार की आमच्या इथे कोण आलेलं होतं. त्यानंतर सुरू झाले असे परफॉर्मन्स तर एवढे धडाकेबाज दिले होते, जसं काही म्हणतात ना, स्फूर्ती जागी झाली होती सगळ्या मुलांची. बघा, खूप छान असे परफॉर्मन्स मुलं देत होते आणि त्यानंतर ह्या ग्रुपनी पण खूप छान असा डान्स केलेला होता आणि खूप छान असं वातावरण होतं. सगळेजण ऐकत होते. त्यानंतर बघा, किती छान असं शेवटचं जे डान्स संपवताना किती छान वाटतं. त्यानंतर इनी जी शिवगर्जना केली ती पण खूप छान होती, म्हणजे ऐकण्यासारखी होती. सगळेजण ऐकत होते. त्यानंतर ही जी आमची चिमुकली होती हिने पण खूप छान असा डान्स केलेला होता. एवढं सोपं नसतं की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपण तिथे कॉन्फिडन्सनी जातो, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो आपल्यालाच तिथे साथ द्यावी लागतं. आणि ज्याची सर्वांना आतुरता होती ते म्हणजे सह्याद्रीचा सिंह गर्जतो शाहीर पोवाडा आज आमच्या इथे होता. त्यासाठी शिवशाहीर श्री व्यंकटेश देवणेकर व त्यांचे सहकारी आज आमच्या इथे आलेले होते आणि जो पोवाडा होता ना, तो खरंच ऐकण्यासारखा होता. म्हणून मग मी थोडीफार तरी क्लिप तुमच्यासाठी इथे आज रेकॉर्ड केली होती. तर नक्की ऐका आणि बघा, खूप छान असं, म्हणजे मन आपलं त्यामध्ये भरतं. खरंच असा खूप छान असा पोवाडा होता. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या राजामुळे आज या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय, तो माझा छत्रपती शिवाजी राजा सुद्धा याच मातीमध्ये जन्माला आला. किती भाग्याची गोष्ट आहे. तुमचं आमचं किती भाग्य मोठं आहे की अशा मातीमध्ये माझी मनोका. पोवाडा कधी कधी आपल्यालाच नवीन असतो, कधी आवडत नाही, कधी आणखी बोर होतं. असं जरी झालं ना, तरी त्यांचे जे हावभाव होते आणि ते जिथून आले होते ना, ते कोल्हापूरवरून इथे आपल्यासाठी आलेले होते आणि ते जे करत होते, म्हणजे ते तिथे 1.5 ते 2 तास उभं राहून पोवाडा म्हणणं किंवा एवढ्या मोठ्या जणाला हँडल करणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. आणि हे जे टीम, म्हणजे श्री व्यंकटेश देवणेकर यांचे जे सहकारी करत होते ना, ते खरंच, म्हणजे म्हणतात ना, शिवशाहीर असणं हे सोपं नाही आहे. कारण शाहिरी पोवाडा म्हणण्यासाठी पण एक जिद्द हवी असतं. ही बघा, खूप छान अशी यांच्यामध्ये दिसून येत होती. आणि जर आपल्याला थोडंफार जरी बोर झालं ना, तरी यांच्या जे टीममध्ये हे जे 2 चिमुकले होते ना, त्यांच्याकडे बघून आणखी आपल्याला तिथे बसण्याची, म्हणजे खरंच बसावं असं वाटत होतं आणि परत तो कार्यक्रम सुरूच राहावा असं वाटत होतं. 10 वाजले होते रात्रीचे आणि कार्यक्रम सुरूच होता, पण ऐकण्यासाठी प्रत्येक जण तिथे बसलेला होता. एवढा छान असा पोवाडा आमच्या इथे झालेला होता. म्हणून आमच्या इथे नवीन काय घडलं, तर हा शिवशाहीर व्यंकटेश देवणेकर व सहकारी यांचा जो पोवाडा होता तो खरंच खूप छान असा ऐकण्यासारखा होता.
आणि 19 फेब्रुवारीला असं काही आपल्याला ऐकायला मिळणं किंवा असं काही सादरीकरण आपल्या डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष जेव्हा पाहतो ना, तेव्हा खरंच खूप छान आपला दिवस जातो, मी खरंच सांगते. आणि एक छोटंसं असं म्हणजे पूर्ण प्रेझेंटेशन इथे आम्ही तुमच्यासमोर आता मी मांडते की कसं केलेलं होतं बघा. असं छान असं सजवलं. ही आधी एक अशी शूटिंग जेव्हा महाराजांची मूर्ती आणत होते तेव्हा छान फटाके असे फोडले, त्यानंतर असा त्यांचा पाळणा, म्हणजे त्या दिवशी जे डोळे आमचे एवढे भरून आले होते ना की खरंच म्हणतात ना, शिवजयंती म्हणजे शिवजयंतीच असतं, त्यामध्ये प्रत्येकजण स्फूर्तीने काम करतं. आणि खरंच महाराजांना माझा मानाचा मुजरा असो. जय भवानी, जय शिवाजी. असा खूप छान आमचा कार्यक्रम आमच्या इथल्या लोकांनी खूप छान असा अरेंज केलेला होता. आणि यांचा पोवाडानी त्या कार्यक्रमामध्ये आणखी भर करून दिलेली होती. खूप छान असा आमचा दिवस झालेला होता. त्यानंतर पोवाडा झाला, मग आम्ही महाप्रसाद घेतला. महाप्रसादामध्ये सुद्धा भात, बुंदी सर्व काही होतं. मन दिवस पूर्ण म्हणतात ना 100% असं झालेलं होतं. असा होता आमचा शिवजयंतीचा दिवस. खूप छान होता. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.